नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। तर आज आपण पाहतो मस्त अशा ह्या भातवड्या बनवल्या गेलेत। बघू शकता काय सुंदर दिसतात त्या, आणि एवढ्या सुंदर बनलेत ना की वर्षभराचा स्टॉक माझा रेडी झालाय। हा आपला 2.5 किलो म्हणजे 1.5 किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाट्यापासून बनलेले ह्या भातवड्या आहेत उपवासाच्या। आणि एवढ्या सुंदर बनल्या, तुम्हाला फ्रायही करून दाखवणार आहे मी। बघू शकता एवढे सुंदर बनलेत। रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायला आवडेल आणि खूप सुंदर आणि टेस्टी आहेत। उपवासासाठी तुम्ही वापरू शकता। कशा बनवायचे ते पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। पाहू शकता मोठ्या पातेल्यामध्ये मी आता शाबू भिजायला घालणार आहे। तर हा 1.5 किलो शाबू आहे आणि त्याच्यासाठी मी 1 किलो बटाटा वापरणार आहे। तर आज रात्री मी काय करते, शाबू भिजायला घालते रात्रीच्या वेळेला, म्हणजे उद्या सकाळी आपल्याला हे बनवता येतील। तर यासाठी प्रथम काय करायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि शाबूपेक्षा आपलं हे हाताचं बोटाचं आहे ना पेरं 1 2 3 म्हणजे 1 2 3 3 पेरं आहेत बोट आपल्या बोटाला। तर त्यातलं 2 पेरं पाणी म्हणजे ह्या शाबूच्या वरती असं बोट ठेवायचं आणि त्याच्यावरती 2 बोटं पाणी आपल्याला ठेवून द्यायचं। म्हणजे रात्रभर शाबू चांगला सोक होईल आणि सकाळी मस्त असा फुल्ला फुल्ला होऊन जाईल। म्हणजे आपल्याला तो भातवड्या कुरडई काय आपण करणार, चकली वगैरे काय जे काय करतो त्यासाठी हा युजेबल होईल। शिवाय तो आपण भिजवतो ना, आपण खिचडी बनवायची असतो त्यावेळेलाही सेम असंच भिजवायचं असतं। त्या प्रकारे मी हे आता भिजवून घेते। तर इथे बघू शकता मी आता हा भिजवून घेतला शाबू, पाणी घातलेलं आहे। तर मी तुम्हाला बोटच घालून दाखवते किती, बघा बघू शकता हे आहे ना बरोबर तेवढं पाणी मी आता वरती ठेवलेलं आहे। तर हा आपण आता रात्रभर सोक करायला ठेवून देतो। मी 1 किलो बटाटा पाण्यात शिजायला घातलाय, त्याला मी आता कुकरला लावून 4 शिट्ट्या देऊन घेते। शिजल्यानंतर पाहू शकता बटाटा आपला मस्त असा शिजवून घेतलाय। कुकरला शिट्ट्या दिल्यामुळे बघू शकता पटकन शिजला गेला आणि मस्त असा फुटलायच तो पूर्ण। असा आपल्याला स्मॅशच करायचा आहे, त्यामुळे मी हा शिजवून घेतला पूर्ण। आणि साबुदाणा आपण रात्री भिजत घातलेला, बघू शकता 1.5 किलो साबुदाणा आता मस्त फुलून वरती आला आणि साबुदाणा भिजल्यानंतर कसा दिसतोय बघू शकता, फुटतोय ना अगदी इझिली। आता हा आपल्याला तयार करायचं। प्लस ह्याचं काय करूया, साल काढून घेऊयात, गरम गरम आहे भाजते थोडं, तर काढूया आणि किसून घ्यायचा चाळणीवरती किंवा किसणीवरती। मी इथे ह्या छोट्या किसणीने याला तुम्ही पाहू शकता मोठं पातेलं ठेवलं गॅसवर। पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे 1.5 किलो शाबू आणि 1 किलो बटाटा आहे। तर मी ते तांब्याचं माप घेते, तांब्याच्या मापानं पाणी ओतते। तर तुम्हालाही अंदाज कळेल की पाणी साबुदाण्यासाठी किती घ्यायचं। एकच ठेवायचं, 1 2 3 4 5 6 7 8 तांबे मी पाणी ठेवले गरम करायला। एवढं पुरेसं आहे 1 किलो 1.5 किलो शाबूसाठी। बघूया आपल्याला वाटलं जर जास्तच घट्ट होतं किंवा तर आपण थोडं आणखी घालू। मॅशरच्या साह्याने बघते, बघू शकता बारीक करते, अगदी पटकन होतोय बारीक, त्यामुळे किसणीने कसायची गरज नाही पडत आहे। हे बघू शकता असं पटकन होतोय। तर अशा प्रकारे मी पूर्ण असं बारीक करून घेते। हा बघू शकता असं एक 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 घेऊन पीस बारीक करून घेते। आपला बटाटा पूर्ण स्मॅश करून झालाय। इथे मी मिरच्या घेतल्यात सोलून, म्हणजे त्याचे डेट काढून घेतलेले आहेत। बघू शकता 25 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्या। तुम्हाला जर तिखटवाल्या नको असतील तर साध्यावाल्याही घेऊ शकता। आणि काय तुम्ही उपासाला खात असाल तेही बारीक करायला, म्हणजे जिरा, कोथिंबीर वगैरे किंवा लिंबू, तर त्या लिंबाचा रसही घालू शकता तुम्ही याच्यामध्ये। आणि जर नसाल खात तर फक्त तुम्हाला जी तिखटाप्रमाणे मिरची रेड चिली हिरवी मिरची घालू शकता, किंवा तुम्ही इथे रेड चिली पावडरचाही वापर करू शकता। असं काही नाही की ऑप्शनल आहे हे। तिखट तुम्ही कोणत्या प्रकारचं खाता त्याप्रमाणे घालून घ्या तुमच्या चवीनुसार। तर मी हे मिक्सरला लावून बारीक करून घेते एकदम। इथे बघू शकता मी मिरची बारीक करून घेतली, म्हणजे थोडीशी जाडसरच ठेवली। हे बघू शकता, जर बारीक पेस्ट हवी तर पाणी घालून घेतलं तरी हरकत नाही, थोडं बारीक करायला। इथे बघू शकता मी पाणी घालून तर एकदम बारीक करून घेतलंय, तुम्ही असंही केलं तरी हरकत नाही। तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, बघू शकता
पाण्याला आता बुडबुडे यायला लागलेत बघू शकता, म्हणजे पाणी गरम झालंय. तर आता काय करायचं, आपण याच्यामध्ये साबुदाणा घालायचा, कारण साबुदाणा भिजायला शिजायलाही वेळ लागतो. त्यामुळे यातच घालून घ्यायचं. गरम पाणी थोडं हलकं झालं की तो शिजायला सुरुवात करेल. तर सगळं घालून घेऊया आपण आता याच्यामध्ये. इथे मी मिरची बारीक केलेली पूर्ण घालून घेते बघू शकता. इथे बघू शकता मी साबुदाणा घालते. इथे मी साबुदाणा सगळा घातलाय. आता इथे बटाटाही स्मॅश केलाय, तो घालून घेते. बटाटा लगेच कडक होतो, म्हणजे शिजलेला बटाटा आहे त्यामुळे लगेच कडक होतो. पाणी गरम आहे, त्याला पाण्यात थोडंसं आपण काय करूया, स्मॅश करूया असं, आणि लगेच हलवायचं म्हणजे गिटळ्या होणार नाही. इथे मी सर्व बटाटा घालून घेतलेला आहे. आता काय करायचं, याला हलवत राहायचं, म्हणजे काय होईल, सगळं मिक्स होईल आणि बटाटा जो आपण घातलाय तोही फुटून जाईल व्यवस्थित याच्यामध्ये. इथे बघू शकता मी बटाटा हलवायला हे साबुदाणा आणि बटाटा मिक्स करायला सुरुवात केली. ते हलवून घ्यायचं आणि याला पूर्ण घट्ट येईपर्यंत, म्हणजे थोडं जास्त घट्ट येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. बटाटे आपला शिजला पाहिजे, कच्चा बटाटा आहे आपला, हे बघू शकता पूर्ण, तो पूर्ण शिजला पाहिजे. आणि मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार, ते तुम्हाला दाखवतो मी किती घालणार आहे. फक्त हे पहिलं असं मी मोठं मीठ टाकणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. थोडं अगोदर कमी टाकायचं, वाटलं टेस्ट करून की बाबा थोडं आपल्याला हवं आहे तर थोडं वरून टाकलं तरी चालत. मी आता माझ्या चवीनुसार टाकते आहे. तर मी चम्मच घेतलाय मोठा थोडासा, तर त्याने हे मोठं मीठ घेते काढून, हे बघू शकता. इथे मी मोठ्या चम्मचने माप काढून दाखवते तुम्हाला. मी 1 2 3 चम्मच मी टाकते. माझं हे मोठं मीठ आहे, तुम्ही तुमच्या चवीने मी सांगते टाका, कारण चवीला मीठ कसं आपली टेस्ट आहे, आपल्याला कमी जास्त लागतं त्याप्रमाणे टाकून घ्यायचं. तर हे मी एवढं टाकून घेते, हे बघू शकता. आणि आपण मस्त असं हे शिजत आले, हे बघू शकता. बटाटा स्मॅश केल्यामुळे याचा कलर चेंज झाला आहे आणि हिरवी मिरची वापरल्यामुळे थोडंसं हिरवसर असा कलर आला आहे, हे बघू शकता. बटाटा शिजले म्हणजे अजून साबुदाणा शिजलेला नाही, बघू शकता. एकदम ट्रान्सपरंट होतो शिजल्यानंतर, इथपर्यंत आपल्याला शिजवायचं. आणि थोडंसं चिकटसर येतं हे मिश्रण. आपण कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला सांगितलं. आता बघू शकता पाणी आहे, एकदम पाण्यासारखं पडतं आहे, पण त्यानंतर हे परत बटाटा आणि साबुदाणा शिजला की हे चिकटसर येतं, त्यावेळेला आपण हे बंद करून घ्यायचं. बघू शकता पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवले, 8 तांबे पाणी मी ते घातलेलं आहे. आता हलवत राहूया आपण, थोडं थोडं मध्ये मध्ये हलवायचं, खाली लागलं गेलं नाही पाहिजे याची काळजी. बघू शकता इथे आता आपले मस्त असं हे शिजत आले, एकदम ट्रान्सपरंट होत आले बटाटा. आणि हे बटाट्याचं थोडेफार स्लाइस राहिलेत, साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट झाला, हे बघू शकता. असं झालं आणि हे घट्टसर आलं, तर हे सोडलं तर पळणार नाही, म्हणजे कागदावरती ठेवल्यानंतर असं पसरल्यानंतर ते व्यवस्थित असं पापड आपले तयार होतील भातवड्या. तर यासाठी बरोबर आहे. आणि जर तुम्हाला याच्या चकल्या पडायच्या असतील तर पाणी ठेवताना थोडंसं कमी ठेवायचं. चकल्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे, कसं बनवायचं ते. वेगवेगळ्या रेसिपी आहेत उपवासाच्या वगैरे, उन्हाळी वाळवण रेसिपी, त्याच्यामध्ये खूप साऱ्या रेसिपी आहेत, तुम्ही त्या जाऊन बघू शकता. अगदी परफेक्ट आहेत, कशा बनवलेल्या आहेत, किती प्रमाण आहे योग्य दिलेलं आहे सगळं. आता इथे आपण हा उपवासाचेच पापड बनवतोय, साबुदाणा बटाट्याच्या मिक्स असं, हे बघू शकता. मस्त असं हे झालं तयार. तर आपण सोडायला घेऊया. आपण जी कालवणाची पळी असते, आमटी भाजी काय वाढायला घेतो ती वाली घ्यायची, गोलवाली, आणि सोडायला घेऊया. कागद हतरलाय मी उन्हामध्ये, हे मी आता घरातच सुकायला घालतीये, हे बघू शकता. इथे मी कागद हतरलाय घरातच, ऊन येतं आमच्या गॅलरीमध्ये आणि हॉलमध्येही. तर एक दिवस मी आता घरीच सुकवणार, परत उन्हाला बाहेर लागेल ते मी कागद हतरलाय, दिसत नाही ट्रान्सपरंट असल्यामुळे. इथे मी घालणार आहे, बघू शकता. हे आता मी बाहेर आणले, घालायला सुरुवात करते, हे बघू शकता. मस्त तयार झाले. छोट्या छोट्या भातवड्या सोडायच्या आपण याच्यामध्ये. पापड बोलू शकता, हलकं हलकं घ्यायचं असं, आणि साईडवरून सुरू करते सोडायला. घरातच सोडायला करते, बघू शकते. हे असं थोडं साईडला पोऱ्यावर, हे बघू शकता. पसरवायची वगैरे गरज नाही, सोडताना जरासं लांब लांब सोडायचं, म्हणजे ते पसरतं स्वतः. घट्ट झालं तर ते पसरावं लागतं, जास्त घट्ट नाही, त्यामुळं ठीक आहे, असंच सोडायचं.
हे बघू शकता, जवळजवळ असं सोडून घ्यायचं फटाफट फटाफट. अशा प्रकारे मी सर्व सोडून घेते फटाफट. थंड होतं परत ते घट्ट येतात. घट्ट यायच्या अगोदर आपल्याला हे व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपल्या कुरडया घालून किंवा पापड घालून साबुदाणा बटाट्याचे पापड आपण घातलेत घरामध्येच सुकायला. हे बघू शकता मस्त अशाने गॅलरीतही असेच घातलेत. खूप सारे होतात, 1.5 किलो आणि 1 किलो बटाट्याचे. हे बघू शकता मी तुम्हाला सुकवून झाल्यानंतर उन्हामध्ये वगैरे तळूनही दाखवणार आहे, तर रेसिपी पूर्ण पहा. इथे थोड्याशा भातवड्या काढून घेतल्यात साईडला आणि इथे मी तेलही गरम करायला ठेवलंय. तुम्हाला मी तळून दाखवते कशा बनल्या जातात. एकदम मस्त असे फुलतात, किती सुंदर. तेल गरम झाले तर आपण एक टाकून बघूया भातवडी. बघू शकता मस्त अशी फुलते आणि सफेद अशी पूर्ण पांढरी शुभ्र बनली गेली. बघू शकता ही आपली भातवडी तयार झाली उपवासाची. कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तेल पटकन गरम असेल ना चांगलं कडकडीत तर भातवडी किती मस्त फुलली आहे बघू शकता आहे ना, आणि पांढरी शुभ्र झाली. अशाच प्रकारे मी सर्व भातवड्या भाजून घेते. आता तुमच्यासमोरच 1-2 दाखवते तुम्हाला. मस्त पांढऱ्या शुभ्र झाले. तर बटाटा घातला असं कोणी बोलणारच नाही त्याच्यामध्ये. हे बघू शकता मस्त आणि एकदम खुसखुशीत बनल्या जातात ह्या. आणि एकदम पातळ बनलेत ना त्यामुळे एकदम खुसखुशीत बनल्या जातात ह्या. 2-2, 3-3 सोडून शनी पटपट पटपट आपण तळून घेऊया. इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या भातवड्या तयार झाल्यात. एकदम मस्त सफेद आणि कुरकुरीत झालेत आहेत ना, मस्तच. एक भातवडी इथे मी मोडूनही दाखवते. ती खुसखुशीत कोणती गरम आहेत थोड्याशा पण तरी दाखवते. हे बघू शकता असं कुरकुरीत आवाज येते एकदम मस्तच. अशा भातवड्या बनला की खायलाही खूप मस्त लागतात. तर रेसिपी पूर्ण पहा आणि बनवून घ्या.